केले, काय नेमकं कारण? बघा, त्या दिवशी आमरण उपोषण आम्ही केलं होतं. संध्याकाळी आम्हाला सहाय्यक आयुक्तांनी लिहून दिलं की संबंधित इमारतीवर निष्कासनाची कारवाई कायम सुरू राहील आणि जोपर्यंत निष्कासित करणार नाही निष्कासनाची कारवाई थांबणार नाही. मात्र गेले 5-6 दिवस झाले उपोषण सोडल्यानंतर तिथे कोणी अद्याप गेलेलं ना, आम्हाला गोळ लावलेला आहे. आणि आता हे उपोषण आम्ही व्यापक बनवायचं ठरवलेलं आहे. लोकमान्य नगर आणि वर्तकनगर मधील जे अनधिकृत इमारती आहेत किंवा धोकादायक इमारती आहेत त्या निष्कासित झाल्या पाहिजेत, या मागणीसाठी हे उपोषण आहे. हे उपोषण आम्ही पुढे जाऊन 19 तारखेला महापालिकेच्या आयुक्तांसमोर आम्ही उपोषणाला बसणार आहोत. त्याच्यात आमची प्रमुख मागणी ही असेल, ज्या ज्या विभागाचे जे अधिकारी आहेत, MRTP कायद्याअंतर्गत सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन्स, शासनाचे GR याच्यामध्ये तरतूद केलेली आहे की अनधिकृत बांधकामांवर आळा कसा घालावा. जे अधिकारी दोषी आहेत 260(1)(2) ची नोटीस देणे, 264 ची नोटीस देणे, 268 1 ते 5 पोलिसांना नोटीस देऊन खाली करून घेणे, या तरतुदींचा भंग करून किंवा मग टॅक्स लावून देणे, मग त्याच्यामध्ये DMC टॅक्स असतील, मग त्याच्यामध्ये पाणी खात्याचे अधिकारी असतील जे पाणी चालू करून देतात अनधिकृत बांधकामांना, किंवा मग विद्युत खात्याचे अधिकारी असतील जे लाईट चालू करून देतात, हे सर्व दोषी अधिकारी, मग ती जमीन कुठल्या प्राधिकरणाची आहे, महसूल खात्याची असेल, वन खात्याची असेल, मग स्ट्रक्चरल ऑडिटर आहेत जे स्ट्रक्चरल ऑडिटर पॅनलवरचे आहेत, ते धोकादायक इमारतींना स्ट्रक्चरल स्टेबिलिटीची सर्टिफिकेट कशी देतात, हे बीट निरीक्षक काय करत असतात. जसं टॅक्स वसुलीसाठी तुम्ही एक मोहीम राबवता, पथक पाठवता, तशाच प्रकारे चंद्रशेखर साहेबांच्या काळात एक पथक होतं, शनिवार रविवारी सुद्धा अतिक्रमण होऊ द्यायचे नाहीत, असं पथक का बंद करण्यात आलं. त्यामुळे या सगळ्यांची चौकशी करून हे जेवढे आहेत, मग त्याच्यामध्ये सर्वच अधिकारी आले, मग सहाय्यक आयुक्त आले, DMC एन्क्रोचमेंट आला, DMC आला, त्यावेळेसचे AMC आले, या सगळ्यांची चौकशी करून त्याच्यानंतर हा जो माल येतो या अनधिकृत बिल्डिंगना, हा कोण पाठवतं, ह्याची GST भरली जाते का, याचा इन्कम टॅक्स भरला जातो का, हा पैसा बिल्डिंग बांधायला कोण आणतं, आयकर खातं काय चौकशी केली आहे, GST विभागाने काय चौकशी केली, या सर्व मागणीसाठी आणि या सर्व अधिकाऱ्यांना मोक्का लावा, ही आमची मागणी आहे. आम्ही DCP ना सगळ्या पत्र देणार, आम्ही DGP ला पत्र देणार, आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना पत्र देणार, CP ला. त्याच्या व्यतिरिक्त जे दारूचे धंदे आहेत, जे मटक्याचे धंदे आहेत, जे क्लब आहेत, जे हुक्का पार्लर आहेत, जे लेडीज बार आहेत, ते सर्रास अनधिकृत बांधकामांमध्ये असतात. येऊरला वन खात्याची जमीन आहे, या ठिकाणी MIDC मध्ये तिकडे MIDC ची जमीन आहे, महसूल खात्याच्या जमिनी आहेत. मग हे जे अनधिकृत बांधकाम आहेत, धंदे आहेत, हे अनधिकृत बांधकामांमध्ये आहेत. मग का अनधिकृत बांधकामं तोडली जात नाही, एक्साईज वाले यांना लायसन्स कसं काय देतात. त्यामुळे सगळ्यांच्या चौकशीसाठी काँग्रेस व्यापक मोहीम हातात घेणार आहे. 19 तारखेपासून या आयुक्तांच्या समोर काँग्रेसचा अध्यक्ष आणि काँग्रेसचे पदाधिकारी हे आमरण उपोषणाला बसणार, जोपर्यंत आयुक्त सर्क्युलर काढत नाही की या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून यांना मोक्का लावा. फक्त सहाय्यक आयुक्त जबाबदार नव्हे, हे सगळे जबाबदार आहेत या सगळ्यांना मोक्का लावण्यासाठी. आणि पर्यायाने PL आम्ही याच्या बाबतीत करणार आहोत, यांना सोडणार नाही. यांची अँटी करप्शन इन्क्वायरी झाली पाहिजे. मग त्याच्यात मनीष जोशी असेल, त्याच्यामध्ये तायडे असेल, त्याच्यामध्ये पाटोळे असेल, त्याच्यामध्ये गोदापुरे असेल जे टॅक्स लावतात, या सगळ्यांची अनधिकृत बांधकाम प्रकरणी अँटी करप्शन इन्क्वायरी झाली पाहिजे. यांच्याकडे मालमत्ता एवढी आली कुठून, हे हिरानंदानीमध्ये वगैरे राहायला गेले कसे, त्याच्यामध्ये अशोक बुरपुले असेल, आयुक्त बिपिन शर्मा असेल, सगळ्यांची चौकशी याच्यामध्ये झाली पाहिजे.